फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तात्काळ तपासाचे आदेश. आधी मतदार याद्या साफ करा, नंतर निवडणुका घ्या. दुबार मतदारांचे पुरावे दाखवत राज ठाकरेंची मागणी. अनेक मतदारसंघांमध्ये बोगस मतदार. राज ठाकरेंनी स्टेजवरच वाचून दाखवल्या याद्या. बोगस मतदान झाल्याचा राज ठाकरेंचा दावा. आज ठिणगी पडलीये, वणवा केव्हाही पेटेल. अनाकोंडाला कोंडायची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका. राज ठाकरेंनी पुराव्यांचा डोंगर आणलाय. मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त करा. उद्धव ठाकरे यांची सत्याच्या मोर्चात मागणी. मतचोरी केला तर वज्रमुठ टाळक्यात हाणू. उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. सर्वसामान्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय. पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात. शरद पवारांची मागणी. मतदार याद्यांमधल्या घोळ कुणाच्या इशाऱ्यावर. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. विरोधकांचा सत्याचा मोर्चा. भाजपचं मूक आंदोलन. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ आंदोलन. राज ठाकरेंची एंट्री मवियामध्ये फूट टाकणारी. काँग्रेस राज ठाकरेंसोबत जाणार नाही. मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांची अटक. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी कारवाई. राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंधांचा होता आरोप. जन्मदात्या आईनच वेश्या व्यवसायामध्ये ढकललं. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. खारघरमधल्या कोपरा भागातला धक्कादायक प्रकार. यंदा साखर कारखान्याचा गळीत हंगाम उशिरानं सुरू. ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येण्यास सुरुवात. अवकाळीमध्ये ऊसतोड मजुरांचे हाल. हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली मारूनच दाखवा. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचं राज ठाकरेंना आव्हान. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू म्हणालो. अजित पवारांच्या वक्तव्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. मतदारसंघांमध्ये बरेचसे मंत्री झाले पण काही केलं नाही. गुलाबराव पाटील यांची खडसेंवर टीका. आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरामध्ये चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याची माहिती. कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुढचे 2 ते 3 दिवसांसाठी हवामान खात्याचा अंदाज. मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचाही केला इशारा. संततधार पावसामुळे तिलारी धरण 100% भरलं. तिलारी नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका भिडणार. महिला विश्वचषकावर कोण नाव कोरणार? क्रीडा प्रेमींचं लक्ष.